हाय फ्रेंड्स, कसे आहात? तर आजचा व्लॉग आहे व्लॉगचा दुसरा दिवस आहे. तर व्लॉग बनवतोय कारण असं आहे, मीट माझी बायको प्रगती तर घरातच आहे. काम चालू आहे, सगळे फ्रेशअप वगैरे झालं, दिवाबत्ती वगैरे झाली आणि आता व्लॉगला सुरुवात करूया. थोडंसं पेनड्राईव्हचं काम बाकी आहे, काम चालू आहे. माझी आई नसली आहे, काय काम चालू आहे बघते. आपलं आता काम चालू आहे कम्प्युटरवरती कलेक्शनचं. गणपती वगैरेचे सगळे शोज आहे, एंडीचे शोज आहेत, त्यामुळे कलेक्शन चालू आहे. तर आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत परत गोडाऊनला. थोडंफार काय काम बाकी आहे ते कम्प्लीट करायसाठी. स्टे ट्यून. चला भेटूया थोड्याच वेळात. चाललं माझ्या वाईफला कामावरती सोडायला. टिटवाळ्यातच जवळपास आहे जॉबला ती. ॲज अ ब्युटिशियन वर्क आहे. तिला ड्रॉप करून परत आपल्याला पन्नूला घ्यायला जायचं आहे, कारण गोडाऊनवरती थोडं काम बाकी आहे. चला गाडी चालवतो म्हणून ब्लॉग स्टॉप करतो इथे, नंतर परत कंटिन्यू करू. बाय बाय. चला मग फ्रेंड, आपल्याला जायचं आता पन्नूला घ्यायला. चला पावसामुळे व्हिडिओ बंद केलेली. आता आम्ही आलो पन्नूला घ्यायला, पन्नूच्या घरी. चाळीत आम्ही एंटर केलं आहे आणि इथे आमचा अजून एक गीत साऊंडचा मेंबर राहतो, तुषार सिंग. त्याला पण आम्ही बोलवणार आहे व्लॉगमध्ये. आता जसं व्लॉग वाढत जाईल तसे जसे गीत साऊंडचे जे मेंबर आहेत तसे ॲड होत जातील व्हिडिओमध्ये, तुम्हाला दाखवलं जाईल. पन्नूला दाखवलं कालच्या व्हिडिओत, तसे आजपासून प्रत्येकाला जसं तुषार आहे, डीजे नॉईसी, तुझे पप्पा द किंग मेकर, इंद्रानगरचे किंग मेकर. तुषारचं घर आहे, अजून काय तुषार बाहेर आला नाही. तुषार नाही, नाश्ताच करून आलो. हे नेहमीचं रुटीन आहे तुषारचं. सकाळी उठले की आईच्या शिव्या खायचं. हे आमचा ग्रुपचा दुसरा मेंबर सिंग. आता व्लॉगमध्ये सगळे एक एक मेंबर ॲड होत जातील. जसं मी बोललो, डीजे नॉईशी, अश्विन, डीजे प्रशिक, नंतर गीत साऊंडचे मेन आधारस्तंभ प्रशांत कांबळे. सगळे आता पावसामुळे सगळे आपल्या घरी गारटले आहेत. तर हळूहळू सगळे व्हिडिओमध्ये येत जातील. तर स्टे ट्यून, सगळ्यांची भेट व्हिडिओमध्ये होत राहील. चला भेटूया थोड्याच वेळात गोडाऊनला. आणि सिद्धूला गोडाऊनवरती सोडलंय, त्यांनी काम चालू केलंय. तर मी चाललोय माझ्या मुलीला शाळेत घ्यायला. माझ्या एंजलला थोड्या वेळ शाळेत घ्यायचं, ते पण ग्रुपमध्ये दाखवू आपण. स्टे ट्यून, भेटूया थोड्यात. आता आले शिकायला जायला. सुटली शाळा, मजा गेली. दे बॅग. चला मग फ्रेंड्स, यशविकाला घरी सोडून परत गोडाऊनवरती काम आहे, आपल्याला जायचं आहे गोडाऊनला. भेटूया. हाय गाईज, ब्लॉगमध्ये परत कंटिन्यू. तुम्हाला सकाळीच बोलवलं, आपल्याला ब्लॉगमध्ये ॲड होत जातील एक एक डीजे. तर 2च्या नंतर, 3ऱ्या नंतर आता 4थी व्यक्ती गीत साऊंडमध्ये भेटेल. फ्रॉम मुंबईवाला. इंस्टाला हाच अकाउंट आहे गीत साऊंड नॉईसी म्हणून, फॉलो. आणि यूट्यूबला पण अकाउंट आहे, आपला छोटा भाऊ आहे. चला भेटूया परत ब्लॉगमध्ये. परत येऊया ब्लॉगमध्ये. आपण 12 नंतर आत्ता 1.5 तासाने ब्लॉग चालू केलाय गोडाऊनला आल्यानंतर, कारण पाऊस पण खूप होता, कामं होती. ही कामं करून झालं, ईश्वरला शाळेतून घरी सोडलं. त्याच्यानंतर सगळी कामं करून पाऊस होता म्हणून त्यामुळे व्हिडिओ काढता नाही आली. ब्लॉग बनवतो म्हणजे गोडाऊनला आल्यावर चालू झालं. तर काम चालू आहे सगळं कॅबिनेटचं, बघू शकता. सगळं काम चालू आहे. चाललंय कॅबिनेट खोलाखोल सगळी. आणि जसं का ब्लॉगमध्ये बोललेलो, सगळ्यांना भेटवत
आता आलेले आहेत आमचे आधारस्तंभ प्रशांत कांबळे गोडाऊनच्या बाहेर मध्ये बिझी आहेत, येतील थोड्याच वेळात मध्ये भेटतील, सगळ्यांना हाय करतील. चला स्टेट येऊन भेटूया, दिवसभराच्या घडामोडी ऐकत राहा, बघत राहा. सीधे घे मशीन के रही. भेटूया. चला मग फ्रेंड, झालं काम आपलं. थांब जरा, थांब, बंद कर ट्रस्ट बघा. गोडाऊनचं आपले ट्रस्ट ठेवले, गोल पोस्टर्स बघून घेऊया सिद्धाला दे. सामान व्यवस्थित आहे की नाही, कारण ओपनलाच ठेवले गाईस. आमच्या मारी बाहेर मारी गोडाऊनचं काम झाल्यानंतरच सोमवारी बघू, साऊंड इंजिनियर बनवणार आहे थोडासा सेटअपला, तर सोमवारी साऊंड चेक वगैरे होईल. स्टेट येऊन कनेक्टेड राहा. गोडाऊनला असेल, गोडाऊनला ठेवलं ना ते खालचे पाय ना. हा चला बाय. आम्ही निघालो कल्याणला, पण आता पाऊस लागल्यामुळे मध्येच थांबलोय. पाऊस जोरात आलाय. नेहमीप्रमाणे असेच मारीबाई आणि आमचे रायडर पन्नू साईराम. पन्नू गेल्या वर्षी नाही, यावर्षीच पालखीला आल्यापासून त्यांना खूप साईबाबाचा प्रत आला, तेव्हापासून ते साई भक्त झालेत. पहिले नव्हते, पण चांगली गोष्ट आता साई भक्त झालेत ते. तर पाऊस वाट बघतोय आम्ही, कधी थांबू आणि त्यांना जाऊ. थोडंसं बँकेचं काम आहे, लोन संदर्भाचं करायचं आहे, तर बघू जेवढा लवकर पोहोचेल तेवढा लवकर पोहोचून कंप्लीट करायचा प्रयत्न करतोय. नाही पायाला फोड नव्हते आले, पाप केले त्याने खूप, पण फोड नाही आल्याच्या पायाला. बघू पुढच्या वर्षी येतात की नाही, कळेल. हर वर्षी येतं साई बरोबर, त्याची परीक्षा घेतो प्रत्येकाची, साई भक्ताची. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे, संध्याकाळी मंदिरात जाणारच आहे, तो पण ब्लॉग कंटिन्यू राहील. ते कनेक्ट राहा, स्टेट येऊन खूप काय गोष्टी घडतील दिवसभरातल्या, त्या अपडेट करत जाऊ. काय भेटूया. पाऊस पडून गेल्यावर मनमोहक दृश्य 90 फीटचं, सगळीकडे हिरवळच हिरवळ. हाय मित्रांनो, आता आलो, छोटंसं काम होतं करून निघालो रामबागच्या दिशेने. अंबर वडापाव क्रॉस करू. आणि जे 90चे लोक असतील त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकली असतील तर नक्की कमेंट करा. कुठेच तू आता, शंकर मंदिरात येते अंबर वडापावच्या बाजूला, कुठेच तू आता, शंकर मंदिरात येते. ही ऑडिओ क्लिप फोन रेकॉर्डिंग खूप व्हायरल झालेली, 90च्या मुलांना खूप माहित असेल. ज्यांनी ही ऑडिओ क्लिप ऐकली असेल त्यांनी कमेंट करा प्लीज. कमेंटमध्ये लिहा ही ऐकली एक ऑडिओ क्लिप. दोन मित्रांचा संवाद आहे त्याच्यामध्ये, खूप शिवीगाळ आहे, खूप लोकांनी ऐकली असेल, तर प्लीज कमेंटमध्ये लिहा ऐकली असेल तर. आम्ही आता घरी चाललोय, पाऊस थोडा थांबलाय त्यामुळे ब्लॉग बनवायला टाइम भेटला. तर पाऊस चालूच होता, रिमझिम. मोबाईल आपला वॉटरप्रूफ नसल्यामुळे आपण कंटिन्यू
शूट नाही करू शकत, जेवढा टाइम भेटेल लागली तसं या मोसम मध्ये आपण खुश झाला, ढगाला लागली कळत. दादा फटकेचा फेमस नाही. भेटूया थोड्याच वेळात परत स्वामींच्या मंदिरात जायचं. गुरुवार आहे आज. नंतर आपल्या भोलेनाथच्या मंदिरात जायचं आरतीसाठी. तो ब्लॉग मध्ये दिसेलच, कंटिन्यू राहील. तर हा रोजचा रुटीन आहे संध्याकाळचा. सध्या पुढे शो नाहीये, शो असेल तसा नाही तर जायला वेळ भेटतो. शो असेल वेळ नाही भेटणार. याच रामबागेतलं फेमस साई मंदिर. ओम साईराम. रामबागेमध्ये जे जे राहतात त्यांनी प्लीज कमेंट करा, कमेंट मध्ये टाका. चला भेटूया संध्याकाळ. आता संध्याकाळचे कामं करून घरी आल्यानंतर थोडं जेवलो आणि रेस्ट केली. आता यशविकाने मी आम्ही चाललोय श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. यशविका, आम्ही चाललोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर गुरुवारी यशविका आणि मी तर रोजच जातो. कधी यशविकाला पण रोज घेऊन जातो, पण कधी कधी आमची यशविका मस्ती करते, कधी यायचं नसतं, तिला रडते, कधी झोपते, मग त्यामुळे येणं होत नाही. पण शक्यतो मोस्ट ऑफ यशविकाने आम्ही स्वामी समर्थांच्या मठात जातो. अरे बिल्लू, चला या मठात जाऊन मी परत ब्लॉग चालू करतो. चला श्री स्वामी ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम भास्कराय विद्महे महाद्वितीकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम दत्तात्रेयाय विद्महे अवधूताय धीमहि. ओम परब्रह्मणे च विद्महे गुरुदेवाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात्. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आम्ही आता स्वामींच्या मंदिरातून आलो आहे आणि आम्हाला उशीर झाला मंदिरामध्ये यायला स्वामींच्या, त्यामुळे आम्ही एकदम शेवटी होतो. मग तिथून आता आम्ही आलो आहे भोलेनाथच्या मंदिरात शिवाला घेऊन. शिवा चप्पल काढ जा. यशविका हाय. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही चाललोय प्रगतीला भेटायला. यशविका पण आहे. हाय यशविका. रुसली तर मी पिक करेल प्रगतीला, तिथून घरी जाईन. आपण बोलत होतो की आपल्या गीत साऊंडचे एक एक मेंबर भेटतील. सकाळी तुषारची भेट झाली, मारीशी, गीत साऊंडचे ओनर आधारस्तंभ पसंत कांबळे आणि अजून एक आपल्या फॅमिलीचे मेंबर आहेत जे आपले गीत साऊंडचा इंस्टा पेज हँडल करतात सोशल मीडिया. डीके बाय. हॅलो डीके बाय बोलतो. दक्षित कांबळे डीके एडिट्स नावाने फेमस आहे. म्हणजे माझ्या पहिल्या ब्लॉगची व्हिडिओ, आमचे जे काय बॅनर्स वगैरे जे काय आहे ते दक्षितच एडिट करतो, सगळं करतो. तर त्याचं पण इंस्टाला अकाउंट आहे DK81 गीत साऊंड DK81. गीत साऊंड DK81. तर त्याला फॉलो करा. माझा पण पेज आहे DJ सागर मुंबई, त्याच्यावरती तुम्हाला जुने व्हिडिओज पण बघायला भेटतील, नवीन व्हिडिओज बघायला भेटतील. हा तर दुसराच ब्लॉग आहे. दुसऱ्या ब्लॉगमध्ये तरी मी खूप काय सांगितलंय, खूप कोणाशी भेट झालेली आहे. तर असेच कनेक्टेड राहा, अपडेट राहा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. मला सगळे अपडेट भेटत जातील गीत साऊंडच्या फॅमिली मेंबरबद्दल, न्यू इक्विपमेंटबद्दल, न्यू शोजबद्दल. जिकडे न्यू शोज होतील सगळे अपडेट तुम्हाला येत जाईल. स्टे ट्यून. चल भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, सी यू, टेक केअर.